चायना ईस्टर्नचं विमान केवढं आहे बघा. अशीच सेम बस आहे. चला कसं ते प्रवास आपला बघूया. आयुष्यातील पहिला आपला भारताबाहेरचा प्रवास. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे. आज पुन्हा एकदा आपण करणार आहोत विमान प्रवास, तो देखील आपल्या भारताबाहेर. तर मंडळी, ते कुठे चाललोय ना ते तुम्हाला व्हिडिओ पुढे जाईल तुम्हाला समजत जाईल. आता पटकन रूम हॉटेल चेकआउट करतो. सकाळचे 4 वाजलेत. आपलं फ्लाईट 8:40 आहे. तर आपला पहिल्यांदा प्रवास आहे देशाबाहेर, तर गडबड नको म्हणून लवकरच निघालोय. बाकी सगळं तिकडे पोहोचलेत. तर चला आता थेट भेटतो तुम्हाला मुंबई एअरपोर्टवरती. तर चला आता एअरपोर्टला तर पोहोचलोय. पटकन जाऊया आणि तामिळनाडूवरून ज्या डिपार्चर आहे आपलं तिकडे जाऊया आणि सगळे आपल्या मित्रांना भेटूया. आतापर्यंत हे बघतायत ना, TV आणि मोबाईलमध्येच पाहिलं होतं, ते आज प्रत्यक्षात पाहतोय मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. चला आतमध्ये एंट्री झाली. पटकन आता वेब चेक इन आणि सिक्युरिटी चेक इन करूया. सकाळी 4 वाजून 30 मिनिटं झालेत. सकाळ सकाळ पण एअरपोर्टला एवढी गर्दी आहे. सिक्युरिटी चेक इन. बोर्डिंग पास घेतले, सिक्युरिटी चेक इन झालेला आहे. आणि आता अंतरनाकडे एक ऑल पॅसेंजर म्हणून काहीतरी आहे, प्रोसेस ती पूर्ण करूया आणि आतमध्ये जाऊया. सगळे चेक झालेले आहेत. आत्ता आपण आलो आहे एंटर करून व्यवस्थितपणे मुंबई एअरपोर्टच्या शॉपिंग एरियामध्ये. काय काय आहे बघा इकडे. सकाळ सकाळचा मुंबई एअरपोर्टचा नजारा. समोर 2 विमानं तर दिसत आहेत. बघूयात आपलं इंडिगोचं विमान कुठे लागतंय. गेट नंबर 73 आत्ता आहे. चला कसं ते प्रवास आपला बघूया. आयुष्यातील पहिला आपला भारताबाहेरचा प्रवास. आपल्याकडे अजून 2 तास वेळ आहे. तोपर्यंत बाकीचं एअरपोर्ट फिरून घेऊया. समोर दिसतंय गल्फ एअरचं विमान, त्याच्या तिकडे पलीकडे एअर इंडिया आहे. तर मंडळी, सगळ्या आपलं प्रोसेस पूर्ण झाल्या आहेत आणि आतमध्ये आलो आहे. आपल्या सगळ्या कंपनीचे कलिग्स देखील आपल्याला भेटली आहेत. आणि आता आपलं फ्लाईट असणार आहे सकाळी 8:40. खूप वेळ आहे. त्याच्या आधी ना पूर्ण बाकीचं एअरपोर्ट फिरून घ्या. थोडं तुम्हाला दाखवतो इथला व्ह्यू काय, नजारा काय. नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पाहा. वेटिंग एरिया तिकडे आहेत ना, मस्त झोपायला सुद्धा चेअर्स आहेत, भारी. का व्ह्यू आहे जबरदस्त. तर मंडळी, हेच आहे आपलं विमान जे आपल्याला घेऊन जाणार आहे भारताबाहेर. आणि मी आत्ता रिव्हील करतोय. तर मित्रांनो, मी चाललो आहे मुंबईवरून बँकॉकला. थायलंडमध्ये पटाया या ठिकाणी आमच्या कंपनी कॉन्फरन्स आहे, त्या ठिकाणी जाणार आहे मी. सुरू झालं आहे आता. विमानामध्ये एंट्री चालू झाली. तर मंडळी, समोर ते दिसते ना विमान, त्याच विमानाने आपल्याला प्रवास करायचा आहे आज मुंबई टू बँकॉकपर्यंतचा.
आता आतमध्ये पोहोचलो विमानामध्ये. सिटिंग अरेंजमेंट चालू आहे. रश्मि, आयुषी, रेचल और मैं आता काहीच वेळात आपण पोहोचणार आहे बँकॉकला, जे स्वर्णभूमी एअरपोर्ट आहे ज्या ठिकाणी. त्यानंतर आपण लँड होऊ आणि त्यानंतर पुढचा आपला काही दिवस असणारा प्रवास तो म्हणजे थायलंडमधला, तोही तुम्हाला दाखवू. मित्रांनो, बँकॉकमध्ये आहे, काय नजारा आहे बघा. सिटी कसली वाटते बघा इथून. जबरदस्त नजारा आहे. Just amazing. बँकॉक शहराची रचना कशी आहे बघा. प्रत्येक जी घरं आहेत ना ती एकाच सारखी दिसतात. जस्ट लँड झालं विमान आता बँकॉक एअरपोर्टला. चला आता इथून बाहेर जायचं आहे आणि निघायचं आपल्याला पट्टायाला जायला. चायना ईस्टर्नचं विमान केवढं आहे बघा. फायनली मंडळी आता पोहोचलो आहे स्वर्णभूमी एअरपोर्ट बँकॉकला. तर तिथून पुढं जायचं आहे. बॅगेज घेऊया, आपलं सामान आहे सगळं. ते सगळी टीम आहे आमच्या कंपनीची. सगळे चालेल आता चेकआउटच करायला आहे, पण सगळे बाहेर पडतील. पहिले बॅग्स घेऊया. जबरदस्त मित्रांनो, ही काय जी लाईफ आहे ना, मजा येते खूप मजा. तर चला आता बॅग घेऊया आपल्या आणि त्यानंतर आहे ना पुन्हा इथून बाहेर पडूया. अशीच सेम बस आहे ती जी आम्हाला घ्यायला आली. एअरपोर्टपासून पटायाला जायला हॉटेलपर्यंतचा प्रवास असणार आहे. तर चला आता मंडळी पटायाला पोचलो आहे. रूममध्ये देखील आलो आहे. आजचा प्रवास ना खूप हेक्टिक झाला आहे, त्यामुळे आज जास्त काही दाखवणार नाही आहे. पण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला मी कुठे राहिलो आहे, हॉटेल कसं आहे, सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. तर नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर चला भेटूया आता पुन्हा एकदा नवीन आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.